श्री गणेशाय नमः। श्री जानकी वल्लभो विजयते। श्री रामचरितमानस द्वितीय सोपान अयोध्याकांड। श्लोक यस्यांगे च विभाती भूधर सूता देवापगा मस्तके भाले बाल विधुर्गले च गरलम यस्योरसी व्यालराट सोयं भूति विभूषणः सूरवरः सर्वाधीपः सर्वदा शर्वः सर्वगतः शिवः शशिनिभः श्री शंकरः पातु माम। ज्यांच्या अंगावर हिमाचल सूता पार्वती, मस्तकावर गंगा, ललाटावर बालचंद्र, कंठामध्ये हलाहल विष, वक्षस्थळावर सर्पराज शेष सुशोभित आहेत, ते भस्म विभूषित देवांमध्ये श्रेष्ठ सर्वेश्वर, सर्वसंहारक, सर्वव्यापक, कल्याण रूप, चंद्रासमान शुभ्र वर्ण असलेले श्री शंकर सदा माझे रक्षण करोत। प्रसन्नताम यान गताभिषेक तस्तथा न ममले वनवास दुःखतः मुखाम्बुज श्री रघुनंदनस्य मे सदास्तु सा मंजुल मंडल प्रदा। रघुकुलाला आनंद देणाऱ्या श्रीरामचंद्रांच्या मुखारविंदाची जी शोभा राज्याभिषेकाची वार्ता ऐकून प्रसन्नही झाली नाही आणि वनवासाच्या दुःखाने खिन्नही झाली नाही, ती मला सदा सुंदर मांगल्य देणारी हो। नीलांबुज श्यामल कोमलांग सीता समारोपित वाम भागम पाणौ महासायक चारु चापम नमामि रामम रघुवंशनाथम। ज्यांचे अंग नील कमलासमान श्याम व कोमल आहे, सीतादेवी ज्यांच्या वामांगी विराजमान आहे आणि ज्यांच्या हाती अमोघ बाण व सुंदर धनुष्य आहे, त्या रघुवंशाचे स्वामी श्री रामचंद्रांना मी नमस्कार करतो। 2 श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी बरनऊ रघुबर बिमल जसुजो दायकू फलचारी। श्री गुरूंच्या चरणकमलांच्या धुलीने मनरूपी दर्पण स्वच्छ करून मी श्री रघुनाथांच्या निर्मल कीर्तीचे वर्णन करतो। ती धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही चारी फले प्राप्त करून देणारी आहे। जब ते रामू ब्याही घर आए नीत नव मंगल मोद बधाए भुवन चारी दस भूधर भारी सुकृत मेघ बरशही सुख बारी। श्री रामचंद्र विवाह करून घरी परतले तेव्हापासून अयोध्येमध्ये नित्य नवीन मंगल चालले होते आणि आनंदानिमित्त अभिनंदने झडत होती। जणू 14 लोकरूपी मोठ्या पर्वतांवर पुण्यरूप मेघ सुखरूपी जलाचा वर्षाव करत होते। रिधी सिधी संपती नदी सुहाई उमगी अवध अंबुधी कहू आई मणिगण पूर नर नारी सुजाती सुची अमोल सुंदर सब भाती। रिद्धी सिद्धी आणि संपत्ती रूपी सुंदर नद्या दुथडी वाहत अयोध्या रूपी समुद्राला येऊन मिळत होत्या। नगरातील स्त्री पुरुष म्हणजे बहुमोल रत्नांचे समूह होते, जे सर्व प्रकारे पवित्र, अमूल्य आणि सुंदर होते। कही न जाई कछु नगर विभूती जनु एतनीय बिरंची करतूती सबविधी सब पूर लोग सुखारी रामचंद मुख चंदू निहारी। नगराचे ऐश्वर्य काही सांगणे शक्य नाही, जणू ब्रह्मदेवांच्या कलाकुसरीची ही परिसीमाच आहे असे वाटत होते। सर्व नगर निवासी श्री रामचंद्रांचा मुखचंद्र पाहून सर्व प्रकारे सुखी होत होते। मुदित मातु सब सखी सहेली फलित बिलोकी मनोरथ बेली राम रूपू गुणशीलू सुभाऊ प्रमुदित होई देखी सुनी राऊ। सर्व माता व सख्या या आपल्या मनोरथ रूपी वेलींना फळे आल्याचे पाहून आनंदित होत होत्या। श्रीरामांच्या रूप गुण शील
आणि स्वभाव पाहून ऐकून राजा दशरथ फारच आनंदित होत होते. दो सबके उर अभिलाषू असं कहही मनाई महेसू आप अछत जुबराज पद राम ही देऊ नरेसू. सर्वांच्या मनात हीच अभिलाषा होती आणि सर्वजण श्री महादेवांची विनवणी करून म्हणत होते की राजांनी आपल्या उपस्थितीतच श्री रामचंद्रांना युवराज पद द्यावे. एक समय सब सहित समाजा राजसभा रघुराज बिराजा सकल सुकृत मूर्ती नरनाहू राम सुजसू सुनी अतिही उछाहू. एका प्रसंगी रघुकुलभूषण राजा दशरथ आपल्या सर्व परिवारासह राजसभेमध्ये विराजमान झाले होते. महाराज सर्व पुण्यांची मूर्ती होते. श्रीरामांची उज्ज्वल कीर्ती ऐकून त्यांना अत्यंत आनंद वाटत होता. नृप सब रहही कृपा अभिलाषे लोकप करही प्रीती रुख राखे ती भुवन तिनी काल जगमाही भुरी भाग दशरथ सम नाही. सर्व राजे दशरथांची कृपा मिळण्याची कामना करीत आणि लोकपाल सुद्धा त्यांच्या कलाप्रमाणे वागून त्यांच्यावर प्रेम करीत. 3 लोक आणि 3 कालांमध्ये दशरथांसारखा महद्भाग्यवान कोणी नव्हता. मंगलमूल रामू सूत जासू जो कछु कहिय थोर सबूतासू राय सुभाय मुकुरू करलिन्हा बधनू बिलोकी मुकुटू सबकिन्हा. मांगल्याचे मूळ असलेले श्री रामचंद्र ज्यांचे पुत्र आहेत त्यांच्याविषयी जेवढे सांगावे तेवढे थोडेच आहे. राजांनी सहज हाती आरसा घेतला आणि त्यात पाहून आपला मुकुट व्यवस्थित केला. श्रवण समीप भय सीत केसा मनहू जरठपनू असं उपदेसा नृप जुबराजू राम कहू देहू जीवन जन्म लाहू किन लेहू. त्यांना दिसले की आपल्या कानाजवळचे केस पांढरे झाले आहेत. जणू म्हातारपण सांगत होते की हे राजा श्री रामचंद्रांना युवराज पद देऊन आपले जीवन व जन्माचे सार्थक का करून घेत नाहीस. दो यह विचारू उर आणि नृप सुदिनू सुअवसरू पायी प्रेम पुलकी तन मुदित मन गुरही सुनायऊ जाई. मनात हा विचार येताच राजा दशरथांनी शुभ दिन आणि चांगला मुहूर्त पाहून मोठ्या प्रेमाने पुलकित होऊन व आनंदभग्न मनाने तो विचार गुरु वसिष्ठांना सांगितला. कहई भुआलू सुनिय मुनी नायक भये राम सब विधी सब लायक सेवक सचिव सकल पुरबासी जे हमारे अरि मित्र उदासी. महाराज म्हणाले, हे मुनिराज ऐका. श्री रामचंद्र आता सर्व प्रकारे योग्य झाले आहेत. सेवक मंत्री सर्व नगरवासी आणि जे आपले शत्रू मित्र व तटस्थ आहेत सब ही रामू प्रिय जे ही विधी मोही प्रभु असिस जनु तनु धरी सोही विप्र सहित परिवार गोसाई करही छोहू सब रौरीही नाई. त्या सर्वांना श्री रामचंद्र माझ्याप्रमाणेच प्रिय आहेत. त्यांच्या रूपाने तुमचा आशीर्वादच शरीर धारण करून शोभत आहे. हे स्वामी, सर्व ब्राह्मण व परिवार हे सर्व तुमच्या समानच त्यांच्यावर प्रेम करतात. जे गुरचरण रेणू सिर धरही ते जनु सकल विभव बस करही मोही समयहू अनुभयऊ न दूजे सबू पायऊ रज पावनी पूजे. जे लोक गुरूंच्या चरणांची धूळ मस्तकावर धारण करतात जणू संपूर्ण ऐश्वर्य त्यांच्या मुठीत येते. त्यांचा अनुभव माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला नसावा. तुमच्या पवित्र चरण रजाची पूजा करून मी सर्व काही मिळविले. अब अभिलाषू एकू मन मोरे पूजिही नाथ अनुग्रह तोरे मुनी प्रसन्न लखी सहज सनेहू कहेऊ नरेस रजायसू देहू. आता माझ्या मनात एकच अभिलाषा आहे. हे गुरुवर्य, ती सुद्धा तुमच्या कृपेनेच पूर्ण होईल. राजांचे स्वाभाविक प्रेम पाहून मुनींनी प्रसन्न होऊन म्हटले, महाराज बोला, काय इच्छा आहे. दो राजन
राऊर नामू जसू सब अभिमत दातार फल अनुगामी महिप मनी मन अभिलाषू तुम्हार. हे राजन, तुमचे नाव आणि कीर्ती ही सर्व मनोवांछित वस्तू देणारी आहे. हे राजांच्या मुकुटमणी, तुमच्या मनात अभिलाषा येण्यापूर्वीच तिचे आपोआप फल मिळते. सबविधी गुरु प्रसन्न जिय जानी बोले उ राऊ रहसी मृदुबानी. नाथ रामू करियही जुबराजू कहिय कृपा करिय समाजू. आपले गुरु सर्व प्रकारे प्रसन्न आहेत असे पाहून राजा आनंदाने कोमल वाणीने म्हणाले, हे गुरुवर्य, श्रीरामचंद्रांना युवराज करा. आज्ञा मिळाली की तयारी करता येईल. मोही अचत यहू होई उछाहू लही लोग सब लोचन लाहू. प्रभु प्रसाद सीव सबई निबाही यह लालसा एक मन माही. मी जिवंत असताना हा आनंदोत्सव झाला तर सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल. हे प्रभू, तुमच्या कृपेमुळे भगवान शिवांनी सर्व कामना पूर्ण केल्या. केवळ ही एकच इच्छा मनात उरली आहे. मुनी पुनी न सोच तनु रहू की जाऊ. जेही न होई पाछे पछिताऊ. सुनी मुनी दशरथ बचन सुहाय मंगल मोद मूल मन भाय. ती पूर्ण झाल्यास मग काही काळजी नाही. मग देह राहो अथवा जाओ, नंतर पश्चाताप करावा लागणार नाही. राजा दशरथांचे मंगल व आनंदमूलक सुंदर वचन ऐकून मुनी मनातून प्रसन्न झाले. सुनून रूप जासू बिमुख पछिताही जासू भजन बिनू जरनी न जाही. भयऊ तुम्हार तनय सोई स्वामी रामू पुनीत प्रेम अनुगामी. वसिष्ठ म्हणाले, हे राजा ऐका. ज्यांना विन्मुख झाल्याने लोकांना पश्चाताप करावा लागतो, ज्यांच्या भजनाविना मनातील दुःख दूर होत नाही, तेच सर्व लोक महेश्वर स्वामी श्रीराम तुमचे पुत्र झालेले आहेत. ते पवित्र प्रेमामागोमाग येतात. बेगी विलंबू न करिय नृप साजिय सबुई समाजू. सुदिन सुमंगलू तबही जबरामू होई जुबराजू. हे राजा, आता उशीर करू नका. लवकर सर्व साहित्य जमवा. श्री रामचंद्र युवराज होतील. तोच शुभ आणि सुंदर मंगलमय दिवस होय. मुदित महीपती मंदिर आये सेवक सचिव सुमंत्रु बोलाये. कही जय जीव सीस तिन्ह नाये भूप सुमंगल बचन सुनाये. राजा आनंदित होऊन राजमहालात आले. त्यांनी सेवकांकडून सुमंत इत्यादी मंत्र्यांना पाचारण केले. त्यांनी जय जीव असे म्हणून अभिवादन केले. तेव्हा राजांनी श्रीरामांना युवराज पद देण्याचा सुंदर मंगलमय प्रस्ताव मांडला. जवपाच ही मत लागे निका करहू हरशी हिय राम ही टीका. आणि म्हटले, जर तुम्हा पंचांना हा विचार योग्य वाटत असेल तर आनंदाने तुम्ही श्रीरामचंद्रांना राजतिलक करा. मंत्री मुदित सुनीत प्रिय बानी अभिमत बिरव परेऊ जनुपानी. विनती सचिव करही करजोरी जियहू जगतपती बरीच करोरी. हे प्रिय बोलणे ऐकताच मंत्री आनंदित झाले. जणू त्यांच्या मनोरथ रूपी रोपट्यावर पाणी शिंपले गेले. त्यांनी हात जोडून म्हटले, हे जगतपती, तुम्ही कोट्यवधी वर्षे जगावे. जग मंगल भल काजू बिचारा. जग मंगल भल काजू बिचारा. बेगिय नाथ न लाईय बारा. नृपही मोदी सुनी सचिव सुभाषा. बढत बौड जणू लही सुसाखा. तुम्ही सर्व जगाचे कल्याण करणाऱ्या शुभ कार्याचा विचार केलेला आहे. महाराज, घाई करा, उशीर लावू नका. मंत्र्यांची सुंदर वाणी ऐकून राजांना आनंद झाला. जणू वाढत जाणाऱ्या वेलीला
सुंदर फांदीचा आधार मिळाला. दो कहे भूप मुनी राज कर जोई जोई आयसू होई. रामराज अभिषेक हितबेगी करहू सोयी सोयी. महाराज म्हणाले, श्री रामचंद्रांच्या राज्याभिषेकासाठी मुनिराज वसिष्ठांची जी जी आज्ञा असेल ती सर्व तुम्ही त्वरित पूर्ण करा. हर्षी मुनीस कहेऊ मृदुबानी आनहू सकल सूती रथपानी. औषध मूल फुल फलपाना कहे नामगनी मंगल नाना. मुनिराजांनी आनंदाने व कोमल वाणीने सांगितले की सर्व श्रेष्ठ तीर्थांचे जल आणा. मग त्यांनी औषधे मुळे फुले पाने इत्यादी मांगलिक वस्तूंची नावे सांगितली. चामर चरम बसन बहु भाती रोम पाटपट अगणित जाती. मणिगण मंगल वस्तू अनेका जो जग जोगू भूप अभिषेका. चौऱ्या मृगचर्म अनेक प्रकारची वस्त्रे असंख्य प्रकारची लोकरी व रेशमी वस्त्रे रत्ने आणि राज्याभिषेकासाठी आवश्यक असणाऱ्या बऱ्याच वस्तू मागविण्याची आज्ञा दिली. वेद विदित कही सकल विधाना कहेऊ रचहू पूर विविध बिताना. सफल रसाल पूगफल केरा रोपहू बिथिन्न पूर चहू फेरा. मुनींनी वेदांमध्ये सांगितलेले सर्व विधान त्यांना सांगितले. नगरात अनेक मंडप सजवा. फळांसह असलेले आंबे सुपारी व केळींचे वृक्ष नगरातील गल्ल्यांतून चोहीकडे लावा. रचहू मंजू मनी चौके चारू कहू बनावन बेगी बजारू. रचहू मंजू मनी चौके चारू कहू बनावन बेगी बजारू. पूजहू गणपती गूर कुलदेवा सब विधी करहू भूमी सूरसेवा. सुंदर रत्नांच्या मनोहर रांगोळ्या काढा. बाजार लगोलग सजविण्यास सांगा. श्री गणेश गुरु व कुलदेवता यांची पूजा करा व ब्राह्मणांचा सर्व प्रकारे सन्मान करा. ध्वज पताक तोरण कलस सजहू तुरग रथ नाग. सीरधरी मुनिवर वचन सबू निज निज काज ही लाग. ध्वज पताका तोरणे कलश घोडे रथ व हत्ती हे सर्व सज्ज करा. मुनिश्रेष्ठ वसिष्ठांचे सांगणे शिरोधार्य मानून सर्वजण कामाला लागले. जो मुनीस जेही आयसू दिन्हा सोतेही काजू प्रथम जनु किन्हा. बिप्र साधू सूर पूजित राजा करत राम हित मंगल काजा. मुनीश्वरांनी ज्याला जे काम सांगितले ते त्याने इतके पटापट केले की जणू ते त्याने पूर्वीच करून ठेवले होते. ब्राह्मण साधू व देव यांची पूजा राजा दशरथ करू लागले आणि श्री रामचंद्रांच्यासाठी सर्व मंगल कार्ये करू लागले. सुनत राम अभिषेक सुहावा बाज गहा गह अवध बधावा. राम सियतन सगुन जनाये फरकही मंगल अंग सुहाय. श्री रामचंद्रांच्या राज्याभिषेकाची शुभवार्ता ऐकताच अयोध्येमध्ये मोठ्या उत्साहाने वाद्ये वाजू लागली. श्री रामचंद्र आणि सीता यांच्या अंगावर शुभ शकून दिसू लागले. त्यांचे सुंदर मंगल अवयव स्फुरू लागले. पुलकी सप्रेम परस्पर कहही भरत आगमनु सूचक अहही. भये बहुत दीन अति अवसेरी सगुन प्रतीती भेट प्रिय केरी. पुलकित होऊन दोघे मोठ्या प्रेमाने परस्पर म्हणू लागले की भरत मामाच्या गावी गेला आहे. तो परत येण्याचे हे शुभ शकून आहेत. बरेच दिवस झाले. भेटण्याची इच्छा मनात वारंवार येते. शकुनामुळे प्रिय व्यक्तीच्या भेटीचा विश्वास वाटू लागतो. भरत सरीस प्रिय को जगमाही इहई सगुन फलू दूसर नाही. राम ही बंधू सोच दिन राती अंडनी कमठ हृदय जेही भाती. आणि जगात भरताशिवाय आम्हाला कोण प्रिय आहे. शकुनाचे हे फल असणार दुसरे नाही. श्री रामचंद्रांच्या मनात आपल्या भरत बंधूचाच विचार रात्रंदिवस असे. ज्याप्रमाणे कासवीचे मन अंड्यात गुंतलेले असते.
एही अवसर मंगलू परमसुनी रहसेऊ रनिवासू शोभत लखी विधू बढत जनु बारिधी बीच बिलासू. याच वेळी ही परम मंगल वार्ता ऐकून संपूर्ण अंतःपुर आनंदित झाले. ज्याप्रमाणे चंद्र वाढत असल्याचे पाहून समुद्रामध्ये लहरींचा विलास शोभून दिसू लागतो. प्रथम जाई जिन्ह बचन सुनाये भूषण बसन भुरी तिन्ह पाये प्रेम पुलकी तनमन अनुरागी मंगल कलस सजन सबलागी. अंतपुरात जाऊन ज्यांनी ही वार्ता सर्वात प्रथम सांगितली त्यांना पुष्कळ अशी वस्त्राभूषणे बक्षीस म्हणून मिळाली. राण्यांचे शरीर प्रेमामुळे रोमांचित झाले आणि मन प्रेम मग्न झाले. त्या सर्वजणी मंगल कलश सजवू लागल्या. चौके चारू सुमित्रापुरी मणिमय बिभित भाती अतिरूरी आनंद मगन राम महतारी दिये दान बहु विप्रहंकारी. सुमित्रेने रत्नांच्या अनेक अत्यंत सुंदर व मनोहर रांगोळ्या काढल्या. आनंदमग्न झालेल्या श्रीरामांच्या कौसल्या मातेने ब्राह्मणांना बोलावून पुष्कळ दाने दिली. पूजी ग्रामदेवी सुरनागा कहेऊ बहोरी दीन बली भागा जेही विधी होई राम कल्याणू देहू दया करी सो वरदानू. तिने ग्रामदेवता देव व नाग यांची पूजा केली आणि नवस केले. तिने सर्वांना प्रार्थना केली की ज्या योगे श्रीरामांचे कल्याण होईल असे वरदान देण्याची कृपा करा. गावही मंगल कोकिलवयनी विधू बदनी मृगसावकनयनी. कोकिळेसारख्या मधुर वाणीच्या चंद्रमुखी व बालमृगनयना स्त्रिया मंगलगान करू लागल्या. 2 रामराज अभिषेकू सुनिहय हरशे नरनारी लगे सुमंगल सजन सबविधी अनुकूल विचारी. श्री रामचंद्रांच्या राज्याभिषेकाची वार्ता ऐकून सर्व स्त्री पुरुषांच्या हृदयात हर्ष झाला आणि विधाता आपणास अनुकूल आहे असे मानून ते सर्व सुंदर मंगल वेशभूषा करू लागले. तव नरनाह वसिष्ठू बोलाय रामधाम सिख देन पठाय गूर आगमनु सुनत रघुनाथा द्वार आई पद नायऊ माथा. मग राजांनी वसिष्ठांना पाचारण केले आणि समयोचित उपदेश करण्यासाठी श्रीरामचंद्रांच्या महालात पाठविले. गुरूंचे आगमन होत आहे असे ऐकताच श्री रघुनाथांनी दरवाजावर येऊन त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. सादर रघ देई घर आने सोरह भाती पूजी सनमाने गहे चरण सिय सहित बहोरी बोले रामू कमल करजोरी. आदराने अर्घ्य देऊन त्यांना आत नेले आणि षोडशोपचार पूजा करून त्यांना सन्मानित केले. नंतर सीतेसह त्यांच्या पाया पडून करकमल जोडून श्रीराम म्हणाले, सेवक सदन स्वामी आगमनु मंगल मूल अमंगल दमनु तदपि उचित जनु बोली सप्रीती पठईय काजनाथ असी नीती. सेवकाच्या घरी स्वामींनी येणे हे जरी मांगल्यांचे मूळ आहे आणि अमंगळाचा नाश करणारे आहे, तरी हे नाथ या दासाला प्रेमाने कामासाठी बोलाविले असते तर ते योग्य झाले असते. नीती असेच सांगते. प्रभुतातजी प्रभु किन्ह सनेहू भयऊ पुनीत आजू यहू गेहू आयसू होई सो करऊ गोसाई सेवकू लहई स्वामी सेवकाई. परंतु मोठेपणा विसरून व स्वतः येऊन जो स्नेह आपण प्रगट केला त्यामुळे हे घर पवित्र झाले. गुरु महाराज आता जी आपली आज्ञा असेल त्याप्रमाणे करीन. स्वामींच्या सेवेमध्येच सेवकाचा लाभ असतो. 2 सुनी सनेह साने बचन मुनी रघुबरही प्रशंस राम कसन तुम कहू अस हंस बंस अवतंस. श्रीरामांचे हे प्रेमपूर्ण वचन ऐकून मुनी वसिष्ठांनी श्री रघुनाथांची प्रशंसा करीत म्हटले, हे राम तुम्ही असे का बरे म्हणणार नाही, कारण तुम्ही सर्व वंशाचे भूषण आहात. बरनी राम गुण सिलू सुभाऊ
बोले प्रेम पुलकी मुनी राऊ, भूप सजेऊ अभिषेक समाजू, चाहत देन तुम्ही जुबराजू. श्री रामचंद्रांचे गुण, शील आणि स्वभाव यांची वाखाणणी करीत मुनिराज प्रेम पुलकित होऊन म्हणाले, हे श्रीराम, दशरथांनी राज्याभिषेकाची तयारी केली आहे. तुम्हाला युवराज पद देण्याची त्यांची इच्छा आहे. राम करहु सब संजम आजू, जऊ विधी कुशल निभाहे काजू. गुरु सीख देई राय पही गयऊ, राम हृदय अस विसमऊ भयऊ. म्हणून हे राम, तुम्ही आज विधीपूर्वक उपवास, हवन इत्यादी करून संयमाने राहा. त्यामुळे विधाता यशस्वीपणे हे कार्य पार पाडील. गुरुजी उपदेश करून राजा दशरथांच्याकडे गेले. श्रीरामांच्या मनात हे ऐकून या गोष्टीचे आश्चर्य वाटले की जनमे एक संग सब भाई, भोजन सयन केली लरिकाई, करण बेध उपवीत बी आहा, संग संग सब भये उछाहा. आम्ही सर्व बंधू बरोबरच जन्मलो. आमचे खाणे-पिणे, झोपणे, लहानपणीचे खेळ, कर्णवेधन, उपनयन आणि विवाह या सर्व गोष्टी बरोबरच झाल्या. विमल बंस यहू अनुचित ऐकू, बंधू बिहाई बडेही अभिषेकू. प्रभू स प्रेम पचितानी सुहाई, हरऊ भगत मन कै कुटिलाई. परंतु या निर्मल सूर्यवंशात हीच एक गोष्ट अनुचित वाटते की सर्व भावांना सोडून मोठ्या भावालाच राज्याभिषेक होतो. तुलसीदास म्हणतात की प्रभू श्री रामचंद्रांचा हा प्रेमळ पश्चाताप भक्तांच्या चित्ताची कुटिलता हरण करो.